हाय हॅलो नमस्कार, मी पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत. सो आज जवळजवळ 3 ते 4 महिन्यानंतर मी आज व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्याला कारणही तसंच आहे. मला झाला होता चिकनगुनिया आणि त्यामुळे पूर्णपणे आपले शरीरात हे जे जॉईंट्स असतात, अगदी हाताचे पायाचे, ते सगळे जॉईंट्स, अगदी बोटं असतील, ते सगळे जॉईंट्स एवढे दुखतात चिकनगुन्यामध्ये. तर त्यामुळे कुठेही जाणं अशक्यच होतं किंवा व्हिडिओ अपलोड करणंही त्याहूनही अशक्य. तर त्याबद्दल क्षमस्व. सो आता मला पर्सनल रिझनमुळे इथे अमेरिकेला यावं लागलं. डिसेंबर 9ला मी अमेरिकेला आलो होते आणि त्यानंतर इथे स्नोफॉल असतं. स्नोफॉलमुळे इतकी थंडी असते, -10 -15 असं इथे वेदर असतं. सो त्यामुळे बाहेर जाणं अशक्य असते. गेलंच तर गाडीने जायचं, गाडीने यायचं. सो शूट करणं अशक्य होतं. त्यातच चिकनगुन्या झाल्या असल्यामुळे जॉईंट्सचे पेन होतात आणि इतकी थंडी लागते. थंडीमध्ये ते अजून पेन होतं. सो खूप डिफिकल्ट होतं, पण ठीक आहे. ते 3 महिने गेले. आता डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, आता एप्रिल स्टार्ट झालंय. सो म्हटलं चला, आता वेदर चेंज झालंय, स्प्रिंग आलंय. इथे स्नोस्टॉर्मही 3 ते 4 वेळा झालं होतं. पाऊस येत होता, त्यामुळे खूप सगळा पाऊस असल्यामुळे मी बाहेर जाणं अशक्य होतं. सो आता थोडं वेदर चेंज झालंय, स्प्रिंग आलंय आणि आता झाडांची जी सगळी पानं गळून पडली होती, आता हळूहळू झाडांना पालवी फुटते, नवीन नवीन पानं येत आहेत. सो बाहेरही मी शूट करीन. इकडचं वातावरण कसं असेल ते दाखवण्याचा नक्की प्रयत्न करीन. सो आता तब्येतही मस्त आहे, ठणठणीत आता झालेली आहे. तो नवीन सुरुवात मी करणार आहे. इथे जितके जमतील तितके व्हिडिओ करण्याचा पण प्रयत्न करीन आहे. हा पूर्ण महिना मी आता इथेच आहे. सो एप्रिलचा पूर्ण महिना जितकं जमेल तितके व्हिडिओ मी अपलोड करीन. थँक्यू सो मच पुन्हा एकदा की तुम्ही माझ्याबरोबर आहात आणि असेच आपण सोबत राहून जी नवीन नवीन ठिकाणं असतील किंवा घरातील काही माझे काही फॅमिली बरोबर जे काही व्हिडिओ मी काही अपलोड करीन किंवा माझ्या फ्रेंड्स बरोबर आम्ही जी मजा मस्ती करतो ते व्हिडिओ अपलोड करीन. ट्रेकिंग करायला तर मला खूप आवडतं. सो ट्रेकिंग करत असेल सो तेव्हाचे व्हिडिओ अपलोड करीन. सो असे वेगवेगळ्या ठिकाणचे व्हिडिओ अपलोड करीन मी आणि तुम्हाला नक्कीच त्यातून आनंद देण्याचा प्रयत्न करीन. सो जसं मी तुम्हाला सांगितलं, आता मी सध्या डिसेंबर 9 पासून मी इथे अमेरिकेत आहे. तर अमेरिकेमध्ये बॉस्टन येथील नॉर्वूडमध्ये मी राहते. तर नॉर्वूडमध्ये इथे बंगलो टाईप आजूबाजूला सगळी घरं आहेत. हे बघा, मागे जर तुम्ही विंडोमधून बघत असाल तर सगळे झाडं दिसत आहेत, ज्यांची आता नवीन नवीन पालवी येते. तेही आपण बाहेर जाऊ तेव्हा दाखवू हे बंगलो कसे असतात. आणि जिथे मी राहते तिथेही घराची रचना कशी असते, इथे कबड कसे असतील किंवा इथे जे आपल्याला डिश वॉशर, तर म्हणजे कामं करण्याची पद्धती कशा असतील, ह्या थोड्याफार मी तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करीन. तर चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. थँक्यू व्हेरी मच.